नमस्कार. आपल्या हिंदू राष्ट्र दर्शन यूट्यूब चॅनलवर आज आपल्याला भेटायला खास व्यक्ती आली. त्या व्यक्तीचं नाव आहे सात्यकी सावरकर. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. कसे आहात? एकदम छान. तुम्ही पिक्चर बघितला? 2 वेळा. कसा वाटला? खूप छान केलेलं आहे आणि त्याला तपशील म्हणतात. बारकाईने दाखवणं प्रत्येक गोष्ट आणि ती परिणामकारक दाखवणं. ते उत्तम जमून आलेलं आहे. म्हणजे काही-काही विशेष प्रसंग जो तात्यारावांच्या शपथेचा प्रसंग आहे हां, हां. किंवा अ, उडीचा जो प्रसंग आहे. आहेच छान व्यवस्थित केलं. आणि रत्नागिरीत ती त्यांची जी तळमळ दिसून हं, येते हं. किंवा विशेषतः अंदमानात जो रणदीप हुडानी गेटअप वगैरे गेट केलेला आहे. मला सर्वात भावलेला प्रसंग म्हणजे अ, गांधींची हत्या होते. हं. त्यावेळेला पोलीस त्यांना पकडायला येतात आणि ते माईंना म्हणतात, की यासाठी गांधींना संरक्षण दिलं दिलं नव्हतं. होतं. म्हणजे त्यांना माहिती कुणकुण होतं. लागलेली होती, की हा कट त्यांच्या विरुद्ध रचला जाणार आहे. तर मला ते फार भावलं. मी रणदीप हुडांना पण सांगितलं ते आणि त्यांनाही आवडलं. आणि ते तुम्हाला जास्त का भावलं त्याची तुम्ही बॅकग्राऊंड देता का? तुमचं दुसरीकडचं रिलेशन पण प्रेक्षकांना बरोबर. जाणून घ्यायला लागेल. बरोबर. कसं आहे हा कट ज्याला म्हणतात गांधी हत्येचा कट. तर 20 जानेवारीला गांधीजींवर एक हल्ला झाला होता. आधीच 20 जानेवारीला. 30 जानेवारीला त्यांना गोळ्या घालून ठार ठार मारण्यात आलं. मारण्यात. 20 जानेवारीला त्यांच्यावर बॉम्ब हल्ला झाला होता. म्हणजे बॉम्ब फेकला गेला, पण तो पडला नाही. अच्छा. ठीक आहे. आणि दिल्ली पोलिसांच्या ताब्यामध्ये निर्वासित सापडला. हं. त्या निर्वासितांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये हे देखील मान्य केलं होतं, की पुण्यातला वृत्तपत्राचा एक संपादक आहे, तो या सगळ्याच्या मागे आहे. मागे आहे. तर 10 दिवस मध्ये गेलेले असताना देखील म्हणजे साध्या पोलीस जे उपनिरीक्षक वगैरे असतात, तिथपासून जे कमिशनर त्यांना कोणालाही असं वाटलं नाही, की पुण्यातल्या पोलिसांकडे आपण साधी विचारणा करावी विचारपूस करू. आणि त्याच्यातनं मार्ग निघू शकतो, उलगडू शकतो. 10 दिवस तुम्ही गांधीजींसारख्या मोठ्या नेत्याला बिना संरक्षण त्यांना तसंच ठेवून देतात. ह्याच्यात कुठेतरी खोट कुठेतरी वाटते. बरोबर, बरोबर? बरोबर. आणि सावरकरांना ज्यावेळेला पकडायला आले पोलीस, त्यावेळेला सावरकर म्हणतात, की "इसिलिये सिक्युरिटी नहीं दी थी." कारण का सरळ-सरळ सरकारला सावरकरांना गांधी हत्येमध्ये गोव्याची. गोवायचं होतं. ते त्यांनी गोवलं. जे आरोपी होते कटामधले जे मुख्य सूत्रधार होते, त्यांच्याबरोबर सावरकरांचं चित्र देखील काढलं. सावरकरांनी त्याला कोणतं? आक्षेप घेतला होता. त्यांच्या वकिलांकडून त्यांना आक्षेप घेतला होता आणि हे सांगितलं होतं, की हा फोटो, हे छायाचित्र भविष्यात ऐतिहासिक वापरलं दस्तावेज. जाईल. बरोबर. तर ही एवढी काळजी तात्याराव जिथे घेत होते आणि हा कट म्हणजे सावरकरांच्या प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध जो कट रचला होता, तो म्हणजे उधळून लावला त्यांनी. पण तिथं पण मग ते त्यांच्या पद्धतीनेच लढले शेवटपर्यंत. ते शेवटपर्यंत. आणि पिक्चर मला पण का भावलं म्हणजे सावरकर शेवटपर्यंत हिरोच दिसतो. हिरो एकदम. तर हिरोच दिसतो बरोबर, शेवटपर्यंत. बरोबर. कुठली पण परिस्थिती येऊ दे, मी हिरोच आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. अगदी. मी हिरोच ते राहणार. कधी असे याचना करणारे हां, डगमग-बिगमग असं किंवा काय त्यांनी कुठे माघार घेतली असं थोडं घाबरलेत. असं काहीच नाही. अजिबात नाही. अजिबात. आता तुम्ही वीर सावरकरांच्या कुटुंबापैकीच एक आहात. बरोबर. त्याबद्दल पण सांगा. तुम्हाला लहानपणी म्हणजे हिमानीताई सावरकर हो. यांनी काय सांगितलंय का? किंवा तुम्हाला काय आठवणी आहेत त्यांच्या? म्हणजे आम्ही तर पुस्तकातून वाचलंय किंवा कोणी व्याख्यानातून ऐकले असेल. पण तुम्हाला डायरेक्ट फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळाली. खरं आहे, तर खरं आहे. काही त्या गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला प्रेक्षकांना सांगाव्याशा वाटतात? खरं तर म्हणजे प्रत्यक्ष संबंध आला नाही माझा. हां, पण घरात वातावरण सगळं हिंदुत्वमय. हिंदुत्व. सगळं आहे. म्हणजे तात्यारावांनंतर जे राजकारणात आले ते माझे काका आले. विक्रमराव सावरकर. येस. हिंदू महासभेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांना बाळासाहेब ठाकरे चक्रम सावरकर म्हणतात. इतकं हिंदुत्वासाठी काम करणारा माणूस म्हणजे स्वतःला भारावून दिलेला अगदी, माणूस अगदी. म्हणजे विक्रम म्हणजे तो चक्रम सारखं अगदी, काम अगदी, करतो अगदी. असं म्हणायचं. हो, म्हणजे वादळी व्यक्तिमत्व. वादळी अनेक आंदोलनं आणि भिवंडीची शिवजयंतीची तिची. जी सुरू केली, ती माझ्या काकांनी केली. वाह! विक्रमराव सावरकरांनी केली. ते त्यांचं योगदान आहे. ते इतिहासात नोंदलं गेलेलं आहे आणि ते मान्य करावं लागेल सगळ्यांना. तर हे सगळं वातावरण होतं घरात. माझे म्हणजे आईचे बाबा गोपाळराव गोडसे गोड. हां आणि सिंधुताई गोडसे हे दोघेही हिंदू महासभेचे होते. सभेचं. प्रखर सावरकरनिष्ठ होते आणि त्यांनी अनेकदा मला अ, अनेक गोष्टी त्यांच्या वागणुकीतून शिकवल्या.
सावरकरांविषयी सांगितलं. लहान असताना पाठांतर करून घेणं. म्हणजे हं. पूर्वी आपण बघतोय, की आजी-आजोबा घरात असले, की बरोबर. पाठांतर करून घेतात. 100% रामरक्षा असते किंवा येस. स्तोत्र असतात. तर त्यांनी माझं अमरकोश पाठ करून घेतलं. अमरकोश म्हणजे संस्कृतमध्ये एका शब्दाला अनेक शब्द अनेक आहेत. शब्द. अमरकोश पाठ करून घेतला, अथर्व शीर्ष पाठ करून घेतलं आणि सावरकरांनी लिहिलेलं सिंधू सुक्त म्हणजे सिंधू नदीबद्दलचे सावरकरांचे विचार जे वॉव! आहेत, ते पाठ करून घेतले. आणि म्हणजे बाळकडू ज्याला म्हणतात, ते 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 मला पहिल्यापासून आहे. वाह! सावरकरांच्या गोष्टी आमच्या घरात अनेक प्रसंगातून सांगितल्या गेलेल्या सांगितलं आहेत. ना. आणि ते तुम्ही पुढे पण कार्य नेताय. आपण आता बोललो चित्रपटात पण हो, ते दाखवलंय. पण प्रेक्षकांना सांगताना, की सावरकर हे टप्प्या-टप्प्यामध्ये समजून घेण्यासारखं. बरोबर. तर तुम्ही कसं सांगता प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांनी कसं काम सुरुवातीला जे रिव्होल्युशनरी म्हणतात हो, त्यांनी क्रांतिकारक हे केलं. बरोबर. नंतर मग सामाजिक चळवळ आणि नंतर मग राजकीय चळवळ आणि नंतर परत सरतेशेवटी पण ते असं म्हणू शकतो, की सल्लागार म्हणून काम करत होते. अगदी, तरी अगदी. ऐकत नव्हतं सरकार त्यांचं अनफॉर्च्युनेट तरी पण ते पोटतिडकीने शेवटपर्यंत सांगत होते. तर ते कसं सांगाल? प्रत्येक टप्प्यामधले सावरकर अ, कसे तुम्ही सांगाल? सांगायचं झालं तर कुठलाही जो माणूस असतो, ज्याला खरी तळमळ आहे आणि ज्याला प्रश्न सोडवायची इच्छा आहे, इच्छा आहे. त्यात तो सर्वात पहिलं काय करतो, तर आराखडा आखतो. ज्याला प्लॅनिंग म्हणतात आजच्या भाषेत. येस. सावरकरांच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला दिसून येईल, की त्यांनी प्लॅनिंग कुठल्याही योजनेचं प्लॅनिंग ज्याला म्हणतात, बरोबर. ते व्यवस्थित केलं. बरोबर? आता बालवयात ज्याला आपण म्हणतो, की 14-15 15 त्यावेळेला चापेकर फाशी गेलेले आहेत. म्हणजे काय नेमकं घडलेलं आहे? आणि त्याच्यानंतर प्रतिज्ञा घेणं, ती देखील सशस्त्र क्रांतीची क्रांतीची घेतली काय? पाहिजे, हे कळणं, ही समज सावरकरांना होती. प्लॅनिंग त्या दृष्टीने त्यांनी लगेच सुरुवात केली. मित्रमेळा नावाची संघटना काढली, बरोबर. गुप्त संघटना काढली. येस. त्याच्यात आबा दरेकर म्हणजे स्वातंत्र्यकवी गोविंद ज्यांना गोविंद. म्हणतात, त्यांच्यासारखे कवी येस. त्यांनी सावरकरांनी प्रयत्न करून त्यांचं मन वळवलं, की तुम्ही तमाशा किंवा त्यातली गाणी लिहू नका. हां. स्वातंत्र्य कविता करा. पुढे नावाजले स्वातंत्र्य कवी गोविंद बरोबर. म्हणून. हे बालवयातलं झालं, की प्रत्येक माणसाच्या अंगात जे काही गुण आहेत. आता बाबाराव सावरकर त्यांचे मोठे बंधू. ते विरक्त भाव होता त्यांच्या मनात. ते साधू प्रवृत्तीचे. त्यांना संन्यास घ्यायचा होता. पण तात्या त्यांना म्हटले, त्यांनी की म्हटलं "नाही, तुम्हाला म्हणजे आम्हाला तुमची आवश्यकता आहे. आवश्यकता आहे. वॉव! राष्ट्राला आत्ता आवश्यकता आहे. तर तुम्ही आत्ता संन्यास घेऊन उपयोगाचा नाही. तुम्ही आता संघटन करा." बाबाराव संघटनात आले. याच्यामागे तात्यांची प्रेरणा आहे. पण त्यांनी खूप जीव तोडून का मला वाटतं तसं निश्चित. बाबारावांवर पण खूप अन्याय झाला, की जेवढी सावरकरांची पुस्तकं आहे किंवा पण हो, हो. बाबारावांबद्दल अनफॉर्च्युनेटली एवढं माहिती नाही. माहिती नाहीये. माझ्या अंदाजे बाबाराव सावरकर हे आर-एस-एसचे फाउंडर मेंबर पण होते. वन ऑफ द फाउंडर मेंबर्सला प्रेरणा देणारे म्हणू शकतो आपण. ओके. ते म्हणजे बाबाराव सावरकरांनी खूप काम केलं राष्ट्रसंघासाठी. डॉक्टर हेडगेवारांबरोबर खूप प्रवास केला आणि डॉक्टर मुंजे पण डॉक्टर मानतात त्यांना. मुंजेंबरोबर पण. आणि तरुण हिंदू सभा अस्तित्वात होती ते त्यावेळेला. ते बरोबर? बरोबर. या तरुण हिंदू सभेच्या सर्वच्या सर्व शाखा ते बाबाराव बाबारावांमुळे संघात आलेल्या आहेत. खरं पाचलेगावकर महाराजांचे मुक्तेश्वर दल नावाची एक संघटना होती. ही संघटना त्याच्या सगळ्या जवळ-जवळ 5 सहस्त्र शाखा बाबारावांनी संघामध्ये आणल्या आहेत. जबरदस्त. उद्देश एकच, की हिंदुत्वाचं हिंदुत्वाचं कार्य कार्य. करताना आपल्यामध्ये फूट नको. पूर्ण. हा उदात्त हेतू डोळ्यापुढे. खरंच, बघा खरंच. आता याच्यात स्वार्थ स्वार्थ काही शून्य. नाही. खरं देशाप्रती तळमळ, हिंदुत्वाप्रती तळमळ 100%. अजून तुम्हाला म्हणजे मी एकदा गेलो होतो संघ शाखेत, पण हं. तिथे बाबारावांचा फोटो नाही दिसला. दुःखदायक. दुःखद आहे. मी त्यांना विचारलं पण, तर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. पण ठीक आहे, सावरकर घराणं असंच आहे, की पूर्ण हरकत नाही. वाहून झोकून देणारं आहे. एक आहे ना ते नाही चिरा नाही पणती. खरं आहे, म्हणजे अनेक असे हुतात्मे झालेले आहेत, ज्यांची ज्यांची नावं नावं आपल्याला माहिती माहीत नाही. नाही. पण त्यांनी प्रयत्न केले नाहीत का? नाही, केले. 100% 200% प्रयत्न बरोबर. केलेत या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. स्वातंत्र्यासाठी. त्यापैकी बाबाराव बाबा एक आपण म्हणूया तसं. कारण बरोबर. बाबारावांवर आहे चरित्र. त्याच्यातनं त्यांचा सगळा जीवनपट उलगडून जातो, वॉव! की ह्या माणसाने पडद्यामागे राहून कित्येक योजना कित्येक राबवलेल्या आहेत. म्हणजे तात्याच्या वेळेला इंग्लंडमध्ये शिकायला इंग्लंडमध्ये होते. तेव्हा अभिनव भारतची सर्व भारतातली सूत्र धुरा ही हां, ही बाबारावांनी सांभाळलेली आहे. जबरदस्त. पण सगळी. आपण बोलत होतो, की बालवयापासून मग नंतर बालवयापासून. मग त्यांचं लंडन पर्व सुरू. हो, आणि तिथे पण मी लंडनची बातमीपत्रामध्ये वाचत होतो. मी ते आपल्या पेजवर पण टाकलं. हो. तिथे गेल्यावर ते प्रत्येक न्यूजपेपर वाचत होते. अगदी.
हिंदुस्थानाबद्दल तिथल्या बजेटमध्ये काय चर्चा होती. बरोबर आहे, म्हणजे बरोबर आहे. तुम्ही विचार करा, एक साधा तरुण त्याचा आवाका बघा विचारा. एक अगदी. बजेट बदले तो बघत होता. त्याने लिहिलंय लंडन म्हणजे काय ते मोठं घर पोकळ वासाय. का बरोबर. खिसे कापू सगळे. म्हणजे किती मोठा व्यक्ती, निरीक्षण. किती निरीक्षण जबरदस्त. म्हणजे ते मजा करायला नव्हते गेले तिथे. ते बिलकुल नाही. तिथूनच ज्याने हे पुस्तकं वाचलेत, की शत्रूच्या शिबिरात, लंडनची बातमी, त्याला हां, कळतं, की ते माणूस काय करत होते. बरोबर आहे. म्हणजे मी भारावून गेलो. बजेट आता आपण हां, अजूनही बघत नाही. तो तिथे लंडनमध्ये जाऊन हिंदुस्थानाबद्दल काय ब्रिटिश सरकार बोलतंय विचार ह्याचे करतोय. विचार करतो. बरोबर म्हणजे आहे, बरोबर आहे. स्पीचलेस. आंतरराष्ट्रीय स्तरावरनं राजकारण कसं हाकावं? पुन्हा जबरदस्त एकदा प्लॅनिंग आहे, प्लॅन. की भारतातल्या लोकांना आता तुम्ही सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली, तर हां, तुम्ही शस्त्र पुरवली पाहिजेत. ते कसं आहे? म्हणजे प्लॅनिंग आहे. ह्याच्यात लॉजिस्टिक, प्लॅनिंग आहे. प्रोक्युरमेंट हां, सगळ्या गोष्टी. तुम्ही तुमच्याकडे आलीत रिव्हॉल्वर, पण पोहोचवणार कसं? तर मग त्या पुस्तकातला तेवढा आकार बरोबर तेवढी पानं कापून काम जबरदस्त. तेवढ्याच वजनाचं ते पुस्तक राहायला पाहिजे. कारण का ते कळून तिथून नाही. पुस्तक जाताना भारतात, की अनेक वेळेला छाननी व्हायची. बरोबर. त्याच्यात जर वजनावर ते पकडलं गेलं, तर काय सगळं सगळा ट्रेसेबिलिटी त्यांचा नाही. तो बरोबर. आराखडा तिथल्या तिथे त्यांनी जे प्लॅनिंग केलं होतं, ते उद्ध्वस्त झालं असतं. पण नाही, पोहोचवली त्यांनी शस्त्र. बॉम्ब मॅन्युअल्स पोहोचवली. म्हणजे हे तुम्हाला श्रेय तात्यांचं निःसंशय द्यावं लागेल. आणि ज्याला आपण आत्ताच्या भाषेत डबल एजंट म्हणतो. हम्म. असे गुप्तहेर सावरकरांनी लंडन पोलिसांमध्ये पेरले होते. त्याला स्कॉटलंड यार्ड म्हणतात. हां. त्या पोलिसांमध्ये सावरकरांच्या अभिनव भारतचे हस्तक, हस्तगत. गुप्तहेर वॉव! तिथे वावरत होते. आता ह्याला प्लॅनिंग नाही म्हणणार तुम्ही. 100% तर हे सगळं प्लॅनिंग करून आणि चित्रपटात आपल्याला दाखवलं, की 1912 तक इनको मार-मार के हम भगा देंगे. ते त्यांचं ती ते होती ना डेफिनेट योजना. कुठल्याही ब्रिटिशावर जर हल्ला होत असेल, रस्त्यात ब्रिटिश जसे भारतीय मारले जात होते, तसे जर ब्रिटिश मारले हां गेले, आणि ते 500च आहेत. 500 मारायला वेळ नाही लागत. त्यांना ते जीवाचं भय म्हणून ते पळून गेले पळूनच समजा. गेले. खरं तर आहे. स्वातंत्र्य लगेच मिळू शकलं असतं. हे प्लॅनिंग होतं. हे प्लॅनिंग. हे इंग्लंडमध्ये झालं. परत अंदमानमध्ये आता लोकं म्हणतात, की माफीनामे लिहिले, माफीनामे लिहिले. त्याला काही अर्थ नाही नाही. त्याला उत्तरही देऊ नका. ते आपल्याला दाखवायचंच नाही. हे मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे, की ते एका बाजूला पिटिशन लिहितायत. दुसऱ्या बाजूला तुरुंगातून पळून जाण्याचा आराखडा बनवत होते सावरकर. म्हणजे आर्काइव्हजमध्ये ते ते सापडले ना सापडलेत आता, आता. की की जर्मन गृह खात्याचा ते अहवाल आहे, हां. की सावरकरांचा प्रिझन ब्रेक सारखा प्रयत्न होता. म्हणजे वाह! तिकडच्याच कैद्यांना हाताशी धरून पळून जायचं. कुठे जायचं? तर श्रीलंकेत जायचं. अच्छा. ते असा तिकडून जवळ हां, असा प्लॅन होता ना तो. तुम्ही श्रीलंकेच्या धर्तीवर पोहोचला, की तुम्हाला कोण काहीच करू परत ते फ्रान्समध्ये त्यांनी विचार केला होता. म्हणजे त्यांची ती लॉयरची बुद्धी पण ती एक्झॅक्टली. ते कामात येत होती. बॅरिस्टर जरी बाय डिग्री ही वॉज डिग्री नॉट बॅरिस्टर बट बाय प्रोफेशन ही ही वॉज. वॉज नाही मी कायम एकदा मी अगदी पूर्वी लिहिलं होतं, की सावरकर जर त्यांनी ठरवलंच असतं, तर एक मल्टीनॅशनल कंपनीचे उत्तम सीईओ झाले. निश्चित. कारण प्लॅनिंग जगभर व्यापार केला जेम्स असता त्यांनी. बॉन्डची प्रवृत्ती, डेअरिंग एकदम, एकदम. खरंच केलं असतं. कारण का वादच नव्हता. म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी सोडा त्यांनी मोसादच उभी केली असती खरंच केलं आपल्या असतं. इथे. अभिनव भारत वुड हॅव बीन मोसाद. मोसाद. वॉव! खरं आहे. आणि आपण बोललो आता ते तुम्ही सांगितलं प्रत्येक पर्वात हो, सावरकर कसे होते. तुम्ही म्हटलं काही वादग्रस्त पण त्यांच्या भूमिका होत्या. हो. ज्या लोकांना वादग्रस्त वाटत होत्या, पण त्यांना त्या योग्य वाटत होत्या. हं. त्याच्यापैकी एक होतं की कंप्लीट अबोलिशन ऑफ कास्ट. हे अगदी. बऱ्याच लोकांना तेव्हाही मान्य नव्हतं आणि मला वाटतं आत्ताही कोणी मान्य करणार. तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? तात्या म्हणले ना, की ह्या सगळ्या गोष्टी मानीव आहेत. बरोबर आहे. आपल्या तुम्ही मानलेल्या आहेत. बरोबर आहे. सगळं डोक्यात आहे. आज शासकीय स्तरावर जेवढा जातीचा वापर होतो, तेवढाच वापर होतो. बरोबर आहे. जर तुम्ही खाजगी क्षेत्रात गेलात, शून्य तुम्हाला होतो. कोणीही विचारत नाही, तुम्ही कुठल्या जातीचे आहे, का कुठल्या धर्माचे आहे, नाही. तुम्ही काय पाळता, तुम्ही काय खाता-पिता, हे तुम्हाला कोणीही कोणी विचारत नाही. विचारत. जगभरात हे टाकून दिलेलं आहे. खरं आहे. मग जी गोष्ट टाकून दिलेली आहे, जगाने टाकून दिलेली आहे, ती काहीतरी असल्यामुळे ती टाकून दिली ना, आता किंवा हे त्याच्यात काही नसल्यामुळे टाकून दिलेली. खाण्याच्या ह्याच्यावरून आलं. हां. आता ते व्हेज, नॉन-व्हेज जे प्रधानमंत्री पण बोलले. सावरकरांना ते मान्य झालं असतं. काय खावे, काय काय प्यावे, वैयक्तिक आहे. हा सावरकर म्हणायचे, हा आरोग्याशी निगडीत हां, संबंध आहे. ज्याला पचवता येते तू काय खायचं ते खा. असं मला बरोबर वाटतं आहे त्यांनी ना. नाही म्हटलं. ज्या दिवशी तुमचं पोट बिघडलं असेल, त्या दिवशी तुम्ही तुमची एकादशी. बरोबर आहे. त्यावेळेला उपास करा ना. पोट बिघडलंय तुमचं, खूप शरीरच स्वीकारत नाहीये सुख आहे. काही. तर तुम्ही कशाला टाकता अन्न? वाह!
म्हणजे ते सावरकरांनी स्वतः प्रॉन्स खाल्लेले आहेत. येस, ते फिश प्रॉन्स बनवलेले आहेत. बनवले. त्यांना मासे आवडायचे. मासे. त्यांनी अंड खाल्लेलं म्हणजे सगळंच खाल्लेलं हां, आहे. ते त्याच्यामुळे तुम्ही पचवता येते तर खावं. त्यांना साधी असं गोष्ट आहे, तुम्ही बहिष्कारूच नका या गोष्टीवर. जर तुम्ही बहिष्कार करायला गेला एखाद्याचा, तर तुम्ही की माणूस तोडताय. माणूस तोडताय तुमचा. आपलेच लोक. हां, आपल्याच लोकांना तुम्ही वाईट वाईट. म्हणताय. आता हे झालं आपल्यापुरतं आपण बघतो. मोठ्या शहरात, गावात आपल्याला दिसतं, बरोबर. की कोण मांसाहार मांसाहार करतं, करतं. कोण शाकाहार करतं. दूर तुम्ही गेलात, जर पूर्वांचल वगैरे भागात गेलात, तर ते त्यांचं रोजचं जेवण आहे. वनवासी लोक आहेत. तुम्ही ती ते शिकार करूनच खातात. खा अजूनही खातात. खा ती तशा प्रजाती उपलब्ध आहेत अजूनही. त्यांचा वंश आहे. त्यांना तुम्ही काय म्हणाल? बरोबर. आणि तुम्ही जर तसं करून नाकारलं तर त्यांचा तुम्ही दूर पोटाचा ढकलता. प्रश्न, त्यांच्या पोटाचा प्रश्न. हेच तर मग तेव्हा आणि अजून पण लोकांना पटणार नाही ते असे त्यांची गायीबद्दलचे हां. विचार. आता कसं आहे, इंटरप्रिटेशनचा भाग असतो बरोबर, आणि मिसइंटरप्रिटेशनचा भाग असतो. बरोबर, आहे की नाही? बरोबर. पुरोगामी लोकं काय करतात? एकच वाक्य घेतात सावरकरांचं, ते हिंदुत्ववाद्यांच्या माथी मारतात. मारतात. बरोबर. बरोबर? की हा बघा, सावरकरांची काय मतं होती, की ते म्हणायचे, गाय की गायीचा असं. गाय ही माता नव्हे. हं, अ, गाय हा पशु आहे. बरोबर. ते पण असली तरी बैलाची माता असेल हां, असं ते की म्हणाले. हां, आता ते जे गोरक्षक आहेत आपले बंधू हां, किंवा ज्यांच्या गायीप्रती ही आत्मीयता आहे. ममत्व आहे. बरोबर, त्यांना हे बोचरं आहे. बरोबर. पण डोकं टाळ्यावर ठेवून विचार केला, तर सावरकरांचे सगळे लेख तुम्ही जर वाचले ना, येस. तर कुठेही गाय कापून खा, असं असं एकदाही सावरकर नाही. सांगतच नाहीत. सावरकर म्हणतात गोपालन करा, गोपूजन गोपूजन करू करू नका. नका इतकं फक्त. सिंपल. हां. तेही सांगतात, की आपल्या पुराणांमध्ये गायीचं. जी गायीची जी वर्णनं आहेत, त्याचं प्रत्यक्ष आज दर्शन घ्यायचं झालं, तर ते युरोप आणि अमेरिकेत बघा. 100% गायींचा प्रतिपाळ कसा करावा, ते हे त्यांनीच त्यांच्याकडून केलं. शिका. खरंय. ती गाय शेतकऱ्याला फायद्याची प्रत्यक्ष कशी ठरेल, खरंय. हे तुम्ही शिकून घ्या. ती एकदा फायद्याची झाली, की आपोआप तिच्याबद्दल बद्दल आदर आदर वाढणारच आहे. वाढणं पैसे. तुम्हाला वेगळं काहीच करावं लागणार नाही. पण खरंय. आपण काय करतो, धरून बांधून आणतो वसुबारसेला गाय आणि तिचं वासरू. त्यांच्या पुढे तो गोग्रास ज्याला म्हणतात, म्हणतो. ते सुग्रास अन्न आपण तिला देतो. बरं गाय बिचारी ते खातच नाही. नाही. तिचं गाय जेवण गाय चारा नाही. खाते हो. किंवा तुमचं पूर्वी घरातलं खरकट वगैरे जे असायचं ते गायला द्यायची पद्धत होती. बरोबर. मग तिला ते पहिलं ते केळीच्या पानावर वाढायचं सगळं. ते गाय ते पहिल्या फटक्यात उडवून लावायची किंवा खायचीच नाही. काहीच नाही. मग सावरकर म्हणतात, की हेच जे गायीपुढे तुम्ही वाढता, वाढ. ते एखाद्या गरीब भुकेल्या माणसाला द्या. मानव मनुष्याची सेवा ही हां. ईश्वर सेवा आहे. ते ते म्हणत की प्राधान्य माणसाला प्राधान्य दिलं. मानवासाठी उपयुक्त आहे ना. मानव जगला नाही उद्या तर गायीचा काय उपयोग आहे? बरोबर. आणखी परत इंटरप्रिटेशनचीच गोष्ट आहे. जी मंद लोकं एक असं करतात. सावरकरांना शिवाजी महाराजांबद्दल अपार म्हणजे ते शिवाजी अगदी, महाराजांसारखंच करत होते अगदी. सगळं. अ, आणि भगवान हो, श्रीकृष्ण मला हो. वाटतंय. 2 लोकं आणि अगदी. तसंच बघितलं समर्थ रामदासांचा पण बराच प्रभाव आहे, होता आहे, आहे. त्यांच्या ह्याच्यावर. नाही सगळ्या ह्यांच्याबद्दल त्यांनी गौरवाने लिहून ठेवलेलं आहे. लिहून ठेवलं. शिवाजी महाराजांची आरती कोणी रचली पहिली? तात्याराव सावरकर. जी एकमेव ज्याला आरती आरती अशी म्हणू अशी शकतो, म्हणतो. ती सावरकरांनी लिहिलेली आहे. आणि त्याची प्रथा सावरकरांनी सुरू केली. तर नुसते आरती लिहून थांबले नाही. येस आणि त्याच्यावर काही लोकं सहा सोनेरी पानातलं उदाहरण देऊन म्हणतात, की 3.5 जिल्ह्याचाच म्हणले ते कावळा बसला आणि पानजी फुटला. हिंदू पदपादशीतला तो हां, उल्लेख. हां. सॉरी हिंदू बरोबर. काकतालीय योग हां, वगैरे येस, म्हणतात. येस. हां. पण त्याच्या आधी 2 पानं तात्यारावांनी लिहिली ना. ते मग ते सिलेक्टिव्ह अगेन हां. परत तेच अनेक गोष्टींचा सुपरिणाम होऊन ते मुघली राज्य हे लयाला गेलं. केलं. त्याच्यात शिवाजी महाराजांचा पराक्रम हा वरचढ आहे, हां. निःसंशय आहे. आता आपण म्हणतो ना, की बोला पुलाला गाठ पडली. बरोबर आहे. त्यात ते प्रत्येकाचा त्याचं हे आहे इंटरप्रिटेशन ना, पण एक वाक्य लिहिलं म्हणून सावरकरांचा आदर शिवाजी महाराजांप्रती कमी होतो का? नाही, नाही नाही, होत. नाही. 6 सोनेरी पानेमध्ये संपूर्ण प्रकरण 5वं पान, 5वं सुवर्ण पान हे मराठेशाहीला वाहिलेलं आहे. वाह! का वाहिलेलं आहे ते? आदर आहे ना, तेवढा आदर आहे म्हणून तर लिहिलं ना त्यांनी. 100% 100% आणि नाही प्रत्यक्षात शिवनीती आचरणात आणली. आणली. फक्त सावरकरच असतील मला. शिवाजी महाराजांनी कुठे तुम्ही मुस्लिम लांगून चलन केलेलं का? नाही, कधीच नाही. सावरकरांनीही मुस्लिम लांगून चलन केलं नाही. उलट शिवाजी महाराजांनी जशी शुद्धिकार्य केली, तशी सावरकरांनी शुद्धिकार्य केली. वाह! बरोबर? मुसलमान झालेल्या बंधूंना शिवाजी महाराजांनी परत आणलं. आणि ते पण करताना तिथं पण कर्मकांड सावरकर नाही. तुळशीचं पान ते किती मला सोपं आहे. खूपच आवडले.
सावरकरांचं ते माझी जन्मठेपमध्ये त्याचा उल्लेख आहे, हे की उल्लेख आहे. आमच्या पळत्या बैठका असायच्या. म्हणजे बैठक म्हणलं की आपण हां, की बसून असं करतो. बसून बोलतो आपण. पण सावरकर म्हणायचे आमच्या पळत्या बैठका. का? तर तो बारी बाबा आणि मिर्झा ते लक्ष ठेवून असायचे सारखे, की सावरकर काय करतात? बरोबर. मग हे असे उपाय योजावे लागायचे. वाह! चल हे तुळशीचं पान. तुळशीचं पान खा, हे पाणी पी, चल झाला तू हिंदू. म्हणजे जात, धर्म ह्या किती तकलादू गोष्टी आहेत. ते त्यांनी दाखवलं. ते त्यांनी दाखवून दिलं ना. जर मग ती अशी चणे-फुटाण्यांची पण गोष्ट आहे. हां, तो फुटाणे काय अख्खा मुसलमान खाल्ला तरी मुसलमानांच्या हातचं काय? संपूर्ण मुसलमान तुम्ही खाल्लात तरी तुम्ही तरी तुम्ही हिंदूच हिंदूचे राहणार. हिंदूच राहणार तुम्ही. धर्माचं स्थान हे हृदय आहे, पोट नव्हे. वॉव! फक्त सावरकरच सांगू सावरकर शकतात. सांगू शकतात हे. आणि सावरकर एकदा म्हणाले, की माझी यातना भोगली नाही किंवा हो, समुद्रातली हो. समुद्रातली उडी उडी विसरले विसरलात तरी तरी चालेल, चालेल. पण माझं सामाजिक कार्य. सामाजिक कार्य विसरू सो नका. तोच प्रश्न होता, की त्यांच्या त्या पैलूवर अधिक लक्ष देण्याची आत्ता गरज आहे. नितांत आवश्यक. स्पेशली महाराष्ट्रात जे आत्ता राजकारण अगदी, चालू आहे. अगदी. महाराष्ट्रात कारण आपल्याला माहिती आहे. माहिती आहे. उद्या उठून तुम्ही राजस्थान, हां, उत्तर हेच प्रदेश गणित आहे. या बरोबर. पट्ट्यात गेलात किंवा हरियाणामध्ये जरी गेलात, तरी तुम्हाला हेच दिसतं. हेच खेड्यापाड्यात तर अधिक अधिक तीव्रतेने दिसतं. आणि तिकडे सावरकर म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला सावरकर नेऊन पोहोचवायची आवश्यकता नाही. सावरकर हे बुद्धिवादाचं दुसरं नाव आहे. बरोबर. तुम्ही बुद्धीनी कसं वागा, जाती कशा तोडा, हे दाखवून दाखवून द्यायचं. दिले. सावरकरांनी जसं दाखवून दिलं आणि त्याची कधी नव्हे ती इतकी आज आवश्यकता आहे. कारण का आज ब्रिटिश नाही. आता तर आपलं आपलं राज्य आहे ना. सत्ता. त्यामुळे आज तुम्ही मोकळेपणाने या जातीपातीची बंधनं तोडायला तुम्ही मोकळेपणाने सहभागी होऊ शकता. सावरकरांवर अनेक बंधनं होती. राजकीय त्यांनी भाष्य करायचं नाही. सभांनाही जायचं नाही. कधी ते सभांना जायला बंदी केली होती. म्हणजे सावरकर शेजारच्या घरामध्ये बसून सभा ऐकायचे काही. असं जिथे वातावरण ज्यावेळेला होतं, एवढी बंधनं, त्यावेळेला 13 वर्ष हा माणूस एकटा झटत होता. त्यांनी समविचारी मंडळी गोळा केली. त्यांना शिकवलं. धार्मिक क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे, सगळ्या क्षेत्रातून हा जातीभेद हद्दपार केला आणि रत्नागिरीमध्ये अस्पृश्यतेच्या पुतळ्याचं दहन केलं गेलंय प्रकटरित्या. पतितपावन मंदिर जे तात्यांनी म्हणजे भागोजी शेठ किरांनी बांधलं. ते त्यांनी खुलं करायला तात्यांच्या संकल्पनेतून बांधलं. त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला आणि आता ज्यांचं आपण पुण्यस्मरण केलं ते डिप्रेस्ड क्लास मिशनचे महर्षी विठ्ठल शिंदे. शिंदे. येस. त्यांनी तिकडे गौरवोद्गार काढलेले आहेत तात्यांच्या कामाबद्दल, की मला माझ्या उर्वरित आयुष्य या तरुणाला लाभू दे. कारण सर्वात जर तरुण इथे कोण असेल तर ते तात्याराव. म्हणजे एवढं काम त्यांनी केलेलं आहे, की हळदी कुंकू समारंभाचा ते आपण एक क्लिप पण टाकली होती. ते जातीछेदक हो. निबंधामधली ते आपण क्लिप पण टाकली होती, की सावरकर म्हणे, "ताई या बसायला." तर ते महात्मा आता जातीचं नाव घेतो कारण का ते लिहिलंय पुस्तकात, की ते कट्ट्यावर यायला पण घाबरत होते. घाबरायचे ना. ते म्हणले, की "नाही मी येऊन बसतो." बरोबर काय आहे. ताई बरोबर काय आहे. घाबरते? तुम्ही बरोबर आहे. आम्ही सकल हिंदू. बंधू, ते बंधू. गाणे लिहिले. मग आणि अशा माणसाला जातीवादी म्हणणं म्हणजे हास्यास्पद, खूप हास्य. हा सगळा पुरोगामी प्रकार आहे. म्हणजे ह्यांच्यावर टीका करणारे कोण? हां. तर पळशीकर किंवा हां. ही जी पुरोगामी मंडळी होती. त्यांनी सगळं उलट सांगितलं. उलट. सावरकरांना ब्राह्मणशाही आणायची होती. हे असं हास्यास्पद भटशाही आणायची. हां, भटशाही. सावरकर म्हणले होते, भटांना चहा म्हणणं सोडून द्या म्हणजे भटशाही संपली. हे विचार खरंय. आज जर कोणाला सांगितले मी, पटणार नाही. ते बरोबर. म्हणजे मध्ये एकांनी मला हा पाठवला होता. उतारा पाठवला हां. WhatsAppवर. सावरकरांचंच आहे का? म्हणलं हो. हो. त्यांनी मला ब्लॉक करून टाकलं. की हे कसं काय सावरकर असं अरे बोलू पण शकतात? त्याचं अरे पण आहे ना. आहे. त्या काळचे जे तुमचे कर्मठ विचार होते, ती मांडणारी जी गुरसट कोणी आहे. मंडळी होती, त्या सगळ्यांना तात्यारावांनी परखड भाषेत उत्तरं दिली. त्याच्याशिवाय होऊच शकलं नसतं काम. तर तात्या नेहमी म्हणायचे, की वाईट धर्मभावना ह्या उच्छेदिल्याच पाहिजेत, त्या दुखवल्याच पाहिजेत. ती वाईट भावना माणसाला तुम्ही माणूस म्हणत नाही. म्हणत नाही त्याच्यापेक्षा त्याच्यात दुर्दैव आहे. तुम्ही त्याला खाली वर असा भेदभाव करता. त्याचा स्पर्शबंदी, त्याला लगेच तो समोर न गेला की मला विटाळ होणार, मी अंघोळच करणार जाऊन, ही तुमची अशी वागणूक होती. खरंय. त्याला छेद द्यायला तुम्हाला ती परखड भूमिका त्यावेळेला मांडायलाच हवी होती. तात्यांनी ते केलं. तात्या कोणालाच घाबरत नव्हते. ब्रिटिशांना जे घाबरले नाहीत ते ते कर्मकांड नाही. ह्यांना कसं काय घाबरतील? त्याच्यावर त्यांनी ते लिहिलं होतं पण पेशवाई असती तर ते सावरकरांना हत्तीचे पाय. हत्तीच्या तर पायी ते दिले म्हणले असते. मुरदाडांचे विचार पण मुरदाडासारखे.
पेशवाई असते तर असे लिहा, नवे मला भाऊसाहेब. अंबारीतनं मिरवलं हा असतं मोरे. म्हणलेलं. हे तर पण लिहू सावरकरच हे लिहू सावरकर शकतो. लिहू शकते. बरं, चित्पावन संघात त्यांचं भाषण झालं होतं. अच्छा. तात्यारावांनी हा, चित्पावन संघात जाऊन भाषण केलं भाषण होतं. केलं. आणि त्यावेळेला ते म्हणाले होते, की मी ब्राह्मण जातीत जन्मलो याचा अभिमान नाही, तर नाही. आमच्या ज्ञातीत जे महापुरुष पुरुष जन्माला जन्म. आले, त्याच्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे. आणि हा जो संघ जो स्थापन झालेला आहे, त्याची जर कार्यक्षेत्र त्याची चौकट जर असेल, की अ, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, इथपर्यंत असेल तर मला त्याचा बरं, पाठिंबा आहे. पाहिजे. पण जर तुम्ही असं, की ज्ञाती बंधुत्व वाढावं वगैरे असा जर तुमचा विचार असेल ना, तर या संघाचं 13वं निघो हे त्या व्यासपीठावरनं बोललेले आहेत. हे फक्त परत हे सावरकर. सावरकरच बोलू शकतात ना. म्हणजे हे अनेक असे प्रसंग आहेत रत्नागिरीमधले, जिथे वाद उद्भवणारच होते आणि त्यांनी त्याला तोंड दिलं. तोंडणी. म्हणजे सामाजिक बहिष्कार नावाचा एक प्रकार होता. त्याला हा, वाळीत टाकलं वाईट गेलं. टाकणं. येस. तात्या जिथे राहायचे त्या दामलेंच्या घरी, त्या घराला सुद्धा वाईट. लोकांनी वाळीत टाकलं. ते हुडा पण म्हणताना बोलले वाटते, ज्यांनी पण सावरकर त्याला हा त्रास भोगतोच, पण ते अगदीच नंतर खूप 100% नंतर झळाळून नंतर निघतात. जळावून निघते. ते खरं आहे. सावरकरांचं आज रत्नागिरीचं कार्य तुम्ही देशभरात पोहोचवलं ना, हा माणूस खरा मानवतावादी होता हे तुम्हाला मनोमन पटेल. कारण खरं का आहे. मानतच नव्हते सावरकर या सावरकर. सगळ्या गोष्टी. आणि ते दिसून येत होतं. ते उगाच शाब्दिक कोट्या नव्हते त्यांचे. अगदी. बरं, आता तुम्ही म्हणाल, की उदात्त ध्येय घेऊन तुम्ही बाहेर पडलेला आहात एखादं, तर पूर्वी असं म्हणायचे नाही का, की अ, घरदारावर तुळशीपत्र वगैरे तुळशीपत्र. ठेवलं. आता हे सगळ्यांना शक्य होतं का? हं. तर नव्हतं शक्य. मग तुम्ही हे जर सुधारक विचार मांडताय, तुम्ही सामाजिक क्रांती घडवून आणताय, तर पहिला तुमचा पोटापाण्याचा प्रश्न लावला पाहिजे. हां, बरोबर आहे. मग आता पूर्वास्पृश्य बंधू जर कोणी असं हे जातपात मोडायला तयार झाला असेल, हं, त्याच्या पोटापाण्याचं काय? हं. अखिल हिंदू बँड पथक वॉव! सावरकरांनी काढलं तिकडे. अखिल हिंदू बँड पथक काढलं. अनेक तरुणांना पिंजारी काम शिकवलं. तात्या स्वतः ते काम शिकले होते. बरोबर. अखिल हिंदू उपहारगृह सुरू केलं. इतकं सगळं केलं, की तुम्ही पण तुमची गैरसोय कुठे होणार नाही. तुला व्यवसाय माहिती बंदी मोडून आहे. काढली. म्हणून काय. वॉव! हिंदू समाजाने ज्या स्वतः भोवती ज्या बेड्या ठोकून घेतल्या होत्या स्वदेशी बेड्या, त्या तात्यांनी नष्ट केल्या. नाही, आणि आता ते इतकं सोपं वाटत असेल, तरी त्या काळात हे करणं म्हणजे खूप आजपासून खूपच 100 वर्ष झाली. शब्द. 1924 ला तात्या ते याच्यातनं बाहेर आले. रत्नागिरी. बरोबर. कारागृहातून बाहेर त्यांना स्थानबद्ध झालं. स्थानबद्ध झाले. तर 100 वर्षांपूर्वी हे विचार मांडणं हे धाडसाचं काम आहे. खूप धाडसाचं काम. आपण आता तेच विचार पुढे नेताना सावरकरांचे कुटुंबीय म्हणून हं. तुम्ही तो वारसा जतन करण्यासाठी किंवा तो पुढे नेण्यासाठी काय कार्यक्रम करता का? किंवा कोणाला ते जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी कुठून सुरुवात केली पाहिजे? सुरुवात कुठून केली पाहिजे? येस. सर्वप्रथम म्हणजे आपण जे आडनाव बघून बोलवतो की नाही घरी, हां, हां. ते पहिले सोडवायचे. पहिलं बंद केलं पाहिजे. की आपल्या ते डोक्यातच घुसलेलं आहे. हं. की हा कुलकर्णी म्हणजे हा हां, असा, हा हां, सावरकर. हां. म्हणजे जातीचं ठिकाण आणि लागतं त्याला त्याला. एक समाज जबाबदार नाही. त्या सगळ्यांचीच सगळ्या. चूक आहे. नाही. ते पहिलं बंद करा. ते पहिलं तुम्ही काढून टाका. ते अवघड आहे, पण ते काढायला काढायला पाहिजे. पाहिजे. ते आवश्यक आहे. ते हिंदूंसाठी आवश्यक आहे. आवश्यक. आज हिंदू तरला पाहिजे, टिकला पाहिजे, तर ह्या गोष्टीमुळे त्याची जिथे-जिथे अडवणूक होते ना, त्या गोष्टी सगळ्या आपण टाकून दिल्या पाहिजे. एकमेकांचे समारंभ असू द्या. आता माई सावरकर स्वतः स्वतः. सहभागी व्हायच्या हळदी-कुंकू समारंभात. हळदी-कुंकू. आज शहरात बघायला गेलात तर जातीभेद फारसा तसंच पाळत नाही. जाणवत नाही. पण आतमध्ये असतो तो कुठेतरी. असतो. लपून, लपून असतो. हे पूर्ण निर्मळ झालं पाहिजे. निर्मळ. हां, त्यावेळेला तुम्ही स्वतःला अनुयायी म्हणू शकता. तर हे छोटे-छोटे समारंभ आहेत. गणपतीला, घरी गणपती. आपण आरतीला बोलवतो. आरतीला बोलवतो. ठराविक लोकांनाच बोलवतो. बरोबर. का? तुमच्या घरी काम करण्यात त्या मावशी, मावशी. त्यांनाही बोलवा ना. त्यांनाही प्रसाद द्या. आम्ही उभं करतो तुम्हाला. आरती आरती म्हणायची, प्रसाद घ्यायचा. वाह! काय होतं त्याने? हे घरापासून जेव्हा तुम्ही सुरू करता, त्यावेळेला तुम्हाला काही वाटेनाच होत. बरोबर. तुम्ही उद्या बाहेर जाणार आहे. समाजाचा तुम्ही भाग असणार आहे. तुमचं वर्तन हे 100 लोकं बघणार. मग तुम्ही जर व्यवस्थित वर्तन केलं, तर तुमचं अनुकरण करणार लोक, की तुम्हीच जाती पाळत नाही म्हटल्यावर लोकं लोकांनी. फिकीरच करणार नाही. बरोबर. तर हे कार्यक्रम पहिल्या हातात घेतले पाहिजे, की हिंदू एकता कशी दिसेल प्रत्येक प्रसंगातून. गणेशोत्सव असू दे, दीपावली असू दे, दसरा असू दे, मोठे-मोठे सण आहेत कुठचे आपले. पण आपले सण. सावरकर स्वतः तिळगुळ वाटप करण्यासाठी पूर्वस्पृश्य बंधूंच्या घरी वाह! जायचे. त्याला पूर्वी महारवाडा वगैरे महाराज. म्हणायचे ना, बरोबर. त्या भागात सावरकर स्वतः जायचे. तर हे स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. तर ही दरी मिटणार. ती मिटेल. सावरकरांचं एक वाक्य आहे, की
आम्हाला ही जातीभेद नष्ट करण्यासाठी हातगोळ्यांची हस्तध्वम म्हणायचे त्याला. त्याची गरज नाही, तर बुंदीच्या लाडवांची गरज आहे. हां, बरोबर. म्हणजे तुम्ही गोड बोलून, गोड बोलून. मन जोडून तुम्ही माणसं जोडू शकता. हा केवढा मोठा विचार आहे. तर ही सुरुवात सगळ्यांनी केली पाहिजे. दुसरं म्हणजे आता माझं मोठेपण म्हणून सांगत नाही. पण मी वैदू वस्तीत काम केलेलं आहे आणि तिथलं ख्रिश्चनीकरण रोखून धरण्यासाठी देखील जबरदस्त. शुद्धीकरण करून घेणं किंवा ती जी मुलं आहेत त्यांच्या एवढं जाऊन खेळणं, त्यांच्या घरी जेवणं, ही सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. ही माणसं आपुलकीने तुम्हाला जेवायला वाढतात. आपुलकीने तुम्हाला बसायला जागा देतात. तुम्ही फक्त जायची गरज आहे तिथे. बरोबर, बरोबर बरोबर. आहे. तुमचा ते आदर करतील, पण तुम्ही देखील सरमिसळ व्हायला व्हायला पाहिजे. पाहिजे. ही भिंत तोडायची असेल तर दोन्ही बाजूंनी दोन्ही तोडली पाहिजे. बाजूने एकट्याचं काम नाही. काम नाही. आणि त्यांचं समजू शकतो, की त्यांच्या मनात आहेच, की आमच्यावर अन्याय झालाच आहे. तर स्वतःहून पुढाकार घेणं हाच बहुतेक अर्थात अनेक तोच लेख मार्ग आहे. सावरकरांनी लिहिलेले आहेत, लिहिलेले. की खरं आहे. महार, मांग ज्यांना खालच्या जातीतलं म्हणून हिणवलं म्हणून लोकांनी, त्या मंडळींनी सुद्धा अ, असं उच्च रावाने सांगितलं पाहिजे, की "तू कोण मला अडवणार?" अडवणार. मी म्हणजे माझा हे दोन जातो हां, हां. जेवढा हिंदू धर्म तुझा तुझा आहे, आहे तेवढाच तसंच माझ्या बापाचा पण माझाही आहे. अधिकार आहे त्याच्यावर. हां. हे म्हणायला म्हणायला लागा, बघा. हे शिकवलं तात्यांनी, की तू कोण सांगणार मला? तू कोण? तू जा आधी बोल. हां. बरोबर. नाही जबरदस्त. हां. अ, आता आपण पास्टबद्दल बोलू. ओके. तर सावरकरांचे विचार सावरकर स्वतः म्हणायचे, की माझे विचार लोकांना 100 वर्षांनी कळतील. तसंच आता तसंच होतं. म्हणजे हां, तो एक मुद्दा आहे अजून, की त्यांच्या राजकीय ह्याच्यामध्ये जे हं. लोकं होते, हो. नेहरू असू देत, गांधी असू देत, सरदार वल्लभभाई पटेल हं. असू देत किंवा सावरकर असू देत. सावरकरांचे स्पेशली विचार अ, तेव्हा कोणाला पटले नाही किंवा हं. ते झेपले नाही असं हं. म्हणावं. हं. पण ते आता 100-1 वर्षांनी ते आता कळतंय की नाही हा माणूस बोलत होता, की बॉर्डर नीट केली पाहिजे. अ, आर्थिकदृष्ट्या सज्ज आपण झालं पाहिजे. आपण मिलिटरीची ताकद आपली हां, वाढली हां. पाहिजे. हे आत्ता कळतंय आणि तसं म्हटलं तर हिंदुत्व हा या शब्दावर सरकार आलं. हं. जे 1952 किंवा तेव्हा शक्य पण नव्हतं. बरोबर. सावरकरांनी तर एकदा त्यांच्या पुस्तकात म्हटले, की भगवा झेंडा घेणं हं. हे पण पाप होतं. हो. काँग्रेसच्या विरोधात शब्द काढणं म्हणजे राष्ट्रद्रोह. हो. ही तिथपासून सुरुवात. अगदी. ते आता आपण म्हणू शकतो, की हिंदुत्व नाव घेणारे तरी सरकार आलं. ही अगदी. मोठी गोष्ट आहे. सावरकरांच्या विचारांचा विजय आहे. अगदी. आणि जे म्हणत होते, त्यांच्या विचाराचं कोणच नाहीये. अ, तर त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्हाला कुटुंब म्हणून आता आनंद होतो, की निश्चित, काकारावांच्या विचार निश्चित. आत्ता पटतात ते लोकांना आणि ते दिसतंय. कसं आहे अनेक वर्ष लागुल चालन जो शब्द आहे ना, की आपल्यापेक्षा जो लहान असेल त्याच्यापुढे शेपटी हलवत शेपटी बसायचं. आहे. बरोबर की नाही? तात्या काय होतं, तात्या धर्माचा आधार आहे, कोणाकडेही बघू नका. नाही. माणूस स्पष्ट मत होतं, जातीच्या आधारे कोणाकडेही बघू नका. माणूस म्हणून बघा. तात्यारावांची निवडणुकीपूर्वी प्रचाराची भाषणं तुम्ही ऐकलीत. ते हिंदू राष्ट्र दर्शन या येस, पुस्तकातच पुस्तकात आहे. आहे. येस, बरोबर. त्याच्यात तुम्ही जर ते वाचलीत ती भाषणं, तर तात्या हे लोकतंत्राच्या बाजूने आहे, हे तुम्हाला स्पष्टपणे स्पष्ट दिसेल. दिसलं. येस. एका व्यक्तीला एकाच एक मताचा अधिकार अधिकार आहे. असावा, असं स्पष्ट मत स्पष्ट आहे. आज राज्यघटनेने आपल्या, तेच मान्य संविधानाने केलं. आपल्या तेच मान्य केलेलं आहे. बरोबर. तुमची जात कुठली असू दे, तुमचा धर्म ते कुठला असू दे, आर्टिकल 15 तुम्ही अ, अल्पसंख्य असाल, मुसलमान असाल, ख्रिश्चन असाल, तर तुम्ही मतदानाला गेला तर तुम्हाला 3 वेळा ईव्हीएमचं बटन दाबता यावं, अशी कुठली व्यवस्था नाही. नाही. बरोबर आहे. प्रांतांचे अधिकार कुठले असावेत, राष्ट्राच्या देशात असावे. केंद्रीय अधिकार कुठले असावेत, याची पूर्ण आराखडा पुन्हा एकदा तात्यांनी बांधला होता. तात्यारावांकडे ध्येय होतं. हे भारत स्वतंत्र व्हावा आणि तो अखंड राहावा, हे त्यांचे एकमेव ध्येय होतं. आणि त्यांचा सत्कार हा आता ज्याला आपण पुरोगामी म्हणतो, समाजवादी जे लेफ्टिस्ट आत्रे, डांगे यांचे फेव्हरेट डांगे होते. होते सावरकरांच्या सत्काराला. खरं त्यावेळेला देखील तुम्ही जे म्हणलात ना, सावरकरांचे विचार पटत नाहीत. हां. ते त्यांचं वाक्य आहे सत्काराच्या वेळेला सावरकरांना ज्यावेळेला मानपत्र दिलं, त्यावेळेला ते म्हणाले, की सावरकरांचे आम्हाला 1908 सालचे क्रांतिकारक हां. सावरकर पटतात. पण आम्हाला 1937 शे सालचे हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी सावरकर सावरकर पण. पटत नाहीत. मग सावरकर भाषण द्यायला उभे राहिले. बेबी सावरकर पहिलं वाक्य म्हणाले, "हे मानपत्र आहे का अपमानपत्र आहे तेच मला माहिती." दुसरं ते म्हणाले, की "माझ्या 4 मागण्या आहेत." कुठल्या?
पहिली मागणी हीच की भारत देश स्वतंत्र व्हावा आणि तो अखंड राहावा. राम. ही माझी पहिली मागणी आहे. ती तुम्हाला अमान्य आहे का? नाही. नाही. दुसरी मागणी आहे की या देशात जात, वाद, पात, धर्म, धर्म, पंथ लिंग याचा कुठलाही भेदभाव केला जाऊ नये. सगळ्यांना समान समान. वागणूक मिळावी. हा माझा विचार अमान्य आहे का? कोणालाही मान्य नाही. या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, मुसलमान अल्पसंख्य आहेत. तरीसुद्धा हिंदूंना कुठलाही विशेष अधिकार अधिकार देऊ नये देऊ नये. आणि मुसलमानांना विशेष सवलत देऊ नये. हा माझा विचार आहे. तुम्हाला मान्य आहे का? तर ते म्हणजे सगळ्या अमान्य आहे का? तर कोणी उठलं नाही. चौथा मत सावरकर म्हटले, की तुम्ही म्हणता, धर्म ही अफूची गोळी आहे. तो मला मान्य आहे तुमचा विचार. माझा हिंदू धर्म मी असा टाकून द्यायला तयार आहे. तयार. तुम्ही पण तुम्ही ख्रिश्चन आणि मुसलमानांना हीच शिकवण देणार का? बोला कोणाला मान्य आहे? एकाही माणसाचा हात वर नाही. बरोबर? त्याच्या पुढे तात्या जाऊन म्हणाले, की तुम्ही म्हणता, की 1908 सालचे सावरकर तुम्हाला पटतात. 8 साली आम्हाला लपून-छपून क्रांतिकार्य करावं लागत होतं. आमच्याकडे पाहिजे तेवढी शस्त्र नव्हती. नव्हती. लोक आम्ही ती म्हणत मिळवली आणि त्यावेळेला तुम्ही लोकांनीच आम्हाला दूषणं दिली, की आम्ही केले. हिंसा करतो, आम्ही अत्याचारी आहोत. आता परिस्थिती बदललेली आहे. 1908 सालचे सावरकर तुम्हाला तुम्हाला पटत असतील, तर कोण-कोण माझ्या मार्गावर चालायला तयार आहे तयार त्यांनी आहे. हात वर करा. एकही जण उठला नाही. मग तात्या पुढे म्हणाले, की एवढंच नव्हे, तुमची आत्ता जर तुम्हाला धाडस होत नसेल, तर सभा संपल्यानंतर मला येऊन होय. भेटा. मी तुम्हाला सांगतो क्रांती कशी घडवायची वाह! असते. वाह! हे स्पष्ट विचार कुठे आणि ते भोंगळ दुसरे विचार कुठे? की प्रत्येक गोष्टीसाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्हाला हिंदू मुसलमान ऐक्य पाहिजे. पण तात्या काय म्हणाले, की हिंदू मुस्लिम ऐक्य व्हावं ना, तुम्ही त्यांच्या मागे जाऊ नका ना. ते स्वतःहून आले तर ते स्वतःहून येत नाहीत. ते तुमच्या मागे येत नाहीत. तुम्ही त्यांच्या पुढे जाऊन उभे राहता आणि म्हणता, की तुम्ही मुसलमानांचे नेते आहात किंवा मुसलमानांना तुम्ही स्वतंत्र मतदारसंघ देता, की "अरे बाबा, हे केलं तरी तर तू तू ये आमच्यावर बाबा लक्ष." आमच्या. हां. तुम्ही किती किती दाढ्या कुरवाळणार? आज या सगळ्या गोष्टीतनं कुठेतरी लगाम बसलेला दिसतोय. आज अल्पसंख्याकांना म्हणजे वाट मोकळी होती. वक्फ बोर्ड कोणी घेतलं? बेहिशेबी मालमत्ता कोणाकडे आहेत? बरोबर. बेहिशेबी कुठेही बांधकामं करायची कोणाकडे आहेत? ही सगळी सवलत ही काँग्रेसने दिलेली आहे. ती बरोबर. त्यावेळेला तशीच होती. ह्याही वेळेला ते तसेच वागतायत. म्हणजे आपण म्हणतो ना युनिटी इन डायव्हर्सिटी. हं. तुम्ही कुठेही गेलात तरी काँग्रेस तशीच वागते. आज कुठेतरी लोक शहाणे होतात. त्यांना कळतंय, की खरं काय? हितं कशात आहे? आणि हे अल्पसंख्याकांना देखील कळेल. कळतं. ज्यावेळेला ते मुल्ला मौलवींच्या ताब्यातून निसटतील ना, त्यावेळेला ज्यावेळेला बुद्धी त्यांची जागेवर येईल, त्यावेळेला हे त्यांना कळेल. मला वाटतं ते आता हळू-हळू तो कळायला लागला. परिवर्तन कारण व्हायलाच पाहिजे. का होणार. आता मला एक मलेशियाला मुस्लिम माणूस भेटला. तो काम करत होता. तो बोलला, "मी माझ्या समाजाला सांगतो आता राम मंदिर झालं. तुम्हाला त्यांनी काय फरक पडला? 500 वर्षापूर्वी झालं. तो काय आपला नातेवाईक नव्हता. अगदी, अगदी. मी शिकलो, हे मी खरं आहे. मलेशियात काम करतोय. तुम्ही शिकवा, मुलांना मोठे करा. नमाज पढायचं तर आपण रात कुठेही पढतो. आपल्या हो. धर्मात तर काय हो. सांगितलं. तर मला वाटतं हा पण त्यांच्यात पण जेव्हा रॅशनॅलिटी येईल तेव्हा अगदी, त्यांचंच आणि अगदी, राष्ट्र म्हणून आपलंच भलं होणार. अगदी. शेवटी 25% समाज आपण असंच टाकून नाही राहू शकत. नाही देऊ शकत. एकाला नाही देऊ शकत. तुम्ही ते परत सावरकर म्हणतात एकत्रच जगलं पाहिजे अगदी, सगळ्यांनी. अगदी. तुमचं अस्तित्व आम्ही मान्य मग करतो. ते काय सावरकर काय आपण मानवतात मानतो. सावरकर काय हिटलर नव्हते. नव्हतं. बऱ्याच ते काय लोकांना खोमेनी वाटतं पण नव्हते. नाही ते बऱ्याच लोकांना वाटतं, की ते सावरकरांचं हिंदू राष्ट्र म्हणजे हिटलरशाही नाही, असेल. ते त्यावेळी गरजेचं होतं. तेवढं प्रखरपणे मांडण्याची पण गरज होती. आणि आता स्वतंत्र झाल्यानंतर मला वाटतंय सगळ्यांनी एकत्रच काम केलं. अगदी, कारण अगदी. का आता सेपरेटिस्टची भूमिका कोणच घेऊ शकत नाही. आता त्याला पर्यायच नाही. बरोबर आहे. त्यामुळे हे सावरकरांची राजनीती ही स्वतंत्र भारत, अखंड भारत बरोबर, या न्यायाने चालत होती. बरोबर. निश्चित ध्येय होतं. निश्चित. उलट तुम्ही बाकीचे नेते जर समकालीन बघितले, तर किती योजना त्यांच्या यशस्वी झाल्या. म्हणून तर ते किती पॅराच्युअल ठरले आणि सावरकर आत्ता पण रिलेव्हंट आहे. सावरकरांना तुम्ही नावं ठेवली, सैनिकीकरण केलं केलं. म्हणून. आता आता मला सांगा, की सावरकरांचा हेतू हा होता, की आताच्या तरुणांमध्ये तो अनुभव यायला पाहिजे. बरोबर. तो बाणा, तो जागवला गेला पाहिजे. त्यांच्या हातात शस्त्र आली पाहिजेत. जर शस्त्रसज्ज सैन्य आपल्याला स्वातंत्र्याच्या वेळेला उभं असेल आपल्या सीमेवर, कुठल्या बरोबर. शत्रूची टाक होती? कुठलं? पण उलट्या चुका झाल्या. बरोबर. ज्या चुका झाल्या त्याच्यामुळे पाकिस्तान
जसं ते फुटून निघालं, दुसऱ्या दिवसात त्याने आक्रमण केलं ना आपल्यावर. आपण पास्ट बद्दल बोललो, आता आपण फ्युचर बद्दल बोलतो, की हं. भावी पिढ्यांना सावरकर कसे उपयुक्त ठरतील किंवा आता माझंच उदाहरण द्यायचं तर ते आपण बोलत होता, की ते हो. रशियन त्यांनी शिकलं बरोबर का आहे. ते बरोबर आहे. सेनापती बापट बरोबर त्यांच्या आहे. मैत्रिणीकडनं. बरोबर आहे. त्याच्यासाठी मग मी जर्मन शिकलो. बाबा बरोबर आहे. सावरकर रशियन तर मी काहीतरी दुसरं करू दुसरी शकतो. भाषा. हां, हं. शिकू शकतो. हां. किंवा ते लंडनला गेले, तर मी त्या देशात जाऊ शकतो का? हो, तिथे काय हो. असं कुठलीतरी लहानपणी प्रेरणा असते बरोबर, प्रत्येकाची. बरोबर. तर असं कुठल्या गोष्टी सावरकरांच्या तरुण पिढीला आता तर सिनेमा पण आहे, ते बघू शकतात. काय प्रेरणादायी ठरू शकतं? मुख्य म्हणजे तुमचं आयुष्याचं ध्येय निश्चित पाहिजे. हं, ठीक आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल आत्मीयता पाहिजे, की हे ध्येय मला गाठायचं. मग तुम्हाला काहीही असू दे. तुम्हाला नोकरी करायची, बरोबर. ती करू शकता. छंद जोपासायचा, ते करू शकता. व्यवसाय करायचा, ते करू करू शकतो. शकता. पण काहीतरी धडपड करा. तर सावरकरांनी म्हटलंय ना, की जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. म्हणजे नुसतं शिक्षण घेऊन शिक्षण उपयोग आहे का तुमचा? तर काही उपयोग नाही. तुमचा तो भार व्यर्थ आहे. जर तुम्ही भारतासाठी त्याचा उपयोग. काहीतरी योगदान तुम्ही दिलं नाहीत, तर तो भार व्यर्थ आहे. बरोबर. आणि सध्याच्या परिस्थितीत जर आवश्यक तुम्हाला कुठली गोष्ट असेल, तर आज ब्रिटिश नाहीत जसं मी म्हणालो. हं, पण अनेक प्रकारची संकटं ही चालून येत आहेत. म्हणजे सरकारने एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करणं ही गोष्ट वेगळी. हं. पण सरकारच्या निदर्शनास एखादी गोष्ट आणून देणं ही जबाबदारी नागरिक म्हणून आपली नागरिकांना. आहे. बरोबर. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे बांधकामं चालू आहेत. अनेक प्रकारची दुकानं नवीन-नवीन उघडली जात आहेत. अनेक प्रकारचे खरेदी-विक्रीचे व्यवसाय होत आहेत. या सगळ्यांवर आपण भारतीय नागरिक म्हणून किती लक्ष देतो? शून्य. आपलं स्वतःचं घर एखाद्या ठिकाणी नवीन होत असेल, तिथे काम कोण करतंय? हे आपण बघायला जातो का? तिथे लाखो बांगलादेशी नागरिक असतील. कितीतरी रोहिंग्या या देशात येऊन असेच वसलेले आहेत. ते बरोबर. भार आहेत आपल्यावर. आपण त्यांना पोसतोय. पोहोचतोय. ते चुकीचं आहे. ही गोष्ट आपण शासनाच्या निदर्शनास आणून आणून देणं हे देखील आपलं काम आहे. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीतनं आपण देशाची सेवा सेवा करू करू शकतो. शकतो. फक्त आपण जागरूक राहायला पाहिजे, की इतका का ताण येतोय आपल्यावर इतका ताण येतोय, तरी सुद्धा आपण कसं तरी सहन करून सण आपण निश्चित प्रगती करतोय. ही एक गोष्ट वेगळी झाली. पण हे खीळ बसवणारे जे घटक आहेत, दहशतवादी आहेत, इस्लामी दहशतवादी आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांचं काही ना काहीतरी कुभांड चाललेलं असतं. आता बरोबर. मला माहिती आहे, की 2014 पासनं ज्यापासनं हे सुशासनाचं आलेलं आहे पर्व, तेव्हापासनं दहशतवादी हल्ले कमी झालेले कमी. आहेत, बॉम्बस्फोट कमी झालेले आहेत. हे यश आपल्या गुप्तचर संघटनेचं आहे. आहे. 100% रॉचं ज्याला म्हणतो, एन-आय-ए ज्याला म्हणतो, हे निश्चित आहे. आहे, आहे. पण नागरिकांचा सहभाग याच्यात जर अधिक वाढला, तर या कारवाया रोखणं हे सहज शक्य होईल. अनेक कारवाया आपल्याला दिसत नाहीत, त्या रोखल्या गेलेल्या आहेत. हं, हं. तर ह्या दृष्टीने तरुणांनी काहीतरी करावं, की एकाच मार्गाने जाण्यापेक्षा हे वेगवेगळे मार्ग निवडावेत. शिक्षण हे आता काय फक्त तुमच्या पाठ्यपुस्तक. पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. होरायझन अनेक वाढ. माध्यमांमधनं तुम्हाला समांतररित्या शिक्षण शिक्षण मिळू मिळू शकतं. शकतं. हा सर्वात मोठा फायदा आजच्या पिढीचा आहे. बरोबर. आणि अनेक माध्यमं अवेलेबिलिटी. अवेलेबिलिटी आहे. अनेक माध्यमं तुमच्या हातात आहेत. तुम्हाला माहिती मिळू शकते, तसं ज्ञानही मिळू शकतं. तर पाहिजे तिथनं ज्ञान घ्या आणि देशासाठी काहीतरी करायला पाहिजे आपण. सावरकरांचं जसं म्हणलं, की तुम्ही कुठल्याही रीतीने काम करू शकता. जसं हो. ते आपणही बोललो, की जाती अ, भेद न मानणं हे तर काम आजपासून सुरू आत्तापासूनच करू सुरू शकतो. करू शकतो. एका मिनिटात जसं तुम्ही म्हटलं, की मानायची गोष्ट आहे. मानलीच नाही तर बरोबर प्रश्नच आहे, मिटला. बरोबर आहे. आणि माझं बालपण असंच गेलेलं आहे. असंच गेलं. म्हणजे मी कधी असा भेदभाव पाळला नाही. माझे मित्र हे सगळ्या जातींमधले. त्यामुळे मला कधी काही फरक नाही पडत. मी कोणाकडे जातो, कोण माझ्याकडे येतो, मला अजिबात फरक फरक पडत पडतो. नाही. मी कुठेही मी तुम्हाला सांगितलं, मी वस्तीत जाऊन पण जाऊन जेवण केलेलं आहे. म्हणजे त्याला काय नसावं ना. त्याला प्रत्यय म्हणजे तुम्हाला आडकाठी कसली आहे तुम्हाला? तर हे महत्वाचं आहे. जेव्हा आपले पालक असा विचार करायला लागतील ना, की नाही आजपासनं या क्षणापासनं मी जाती मानणार नाही. ते संस्कार मुलांवर होतील. ते पुढच्या पिढीला संस्कार देतील. हळू-हळू पिढ्यानपिढ्यांमधलं ते वैरभाव जो वैर आहे, उगाच जो आपण द्वेष, आपल्या डोक्यावर जो भार ठेवलेला आहे ना, भार तो नाहीसा होईल.
आता महाराष्ट्रातील स्थितीबद्दल हो, बोललो आपण. हो, आपण महाराष्ट्रातील तर हो. सावरकरांना पण महाराष्ट्रावर विशेष प्रेम होतं. निश्चित, ते निश्चित. महाराष्ट्रीयन म्हणून मला वाटतं जास्त अभिमान होता अगदी, त्यांना. अगदी, शिवाजी अगदी. महाराज हो, होते, हो, हो, संत ज्ञानेश्वर ही परंपरेतनं आपण महाराष्ट्रीयन आहे हो. याचा खूप अभिमान होता त्यांना. तर महाराष्ट्रीयन तरुणांनी सावरकरांसाठी काय केलं? किंवा सावरकर समजा एखाद्या 20 वर्षाच्या मुलाला किंवा हं. मुलीला जाणून घ्यायची. तर त्यांनी त्यांची कुठली पुस्तकाने सुरुवात कारण जड आहेत सावरकर जरा हे. बरोबर, तर बरोबर. कुठची पुस्तकं त्यांनी सुरुवातीला वाचली पाहिजेत आणि मग नंतर हळू-हळू वळायला पाहिजे. हे पण तुम्ही सांगा. सावरकरांना महाराष्ट्राबद्दल प्रेम ही पहिली गोष्ट निःसंशय आणि त्यांची मनोमन इच्छा होती किंवा त्यांचं वाक्यच होतं, की महाराष्ट्र हा देशाचा त्याचा खड्गहस्त खरं झाला पाहिजे. 100% म्हणजे शस्त्र धारण केलेला हात. शत्रूचा आघात व्हायच्या आधी तो हात उखडून पुढे फेकून देणारा महाराष्ट्र झाला महाराष्ट्र पाहिजे. आणि महाराष्ट्राची ती परंपरा आहे. परंपरा अनेक लढवय्ये हे महाराष्ट्रातनं सैनिक गेलेले आहेत. आजही अनेक जिल्ह्यातून, गावातून महाराष्ट्र सैनिक फक्त महाराष्ट्रातनं महाराष्ट्र जातात. खरे आणि कुठेही गेले तरी मराठा बटालियनचा जिथे त्यांचा मुक्काम असतो, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांचा पुतळा उद्गार असतोच असतो. असतो. 200% असणार. खरंय. ती त्यांनी शिरावर घेतलेली आहे जबाबदारी आणि ते निभावतात. तर हे सावरकरांना अपेक्षित होतं. सावरकरांना त्या काळाला सर्वात महत्त्वाचं वाटलं म्हणजे सैनिकीकरण. सैनिकीकरण. आजही हिंदूंचं सैनिकीकरण. हिंदूंचं सैनिकीकरण. राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण. त्याच्या एक जोड मी त्या पेजवर टाकलेलं मी, की हं. आता आर्थिकीकरण पण झालं पाहिजे हो, हिंदूंचं. हो. कारण का जर समाज अ, आर्थिकरित्या सुदृढ नाही झाला, तर हे विचार त्यांना सुचत नाही. मला खायचीच भ्रांत आहे तर माझी मी बरोबर आहे. काय विचार करू असं होतं. पण ह्याच्यासाठी काय केलं? अनेक व्यवसाय आपल्या लोकांनी टाकून दिले. हां, शिंपी काम असू दे. आता आपण चांभार ज्याला कामं करत नाही आपण. हां, न्हावी टेलरिंग न्हावी आपल्याकडे नाही. तुम्ही म्हटलात बांगलादेशी मुसलमान न्हावी जावेद आहेत हबीबच्या आपल्याकडे. नावाने सलून आहेत अहो. काय आपल्या मराठी उद्योजकाचं काय झालं? तसंच झालं पाहिजे. आपला मराठी उद्योजक हा जगात नाव झालेला पाहिजे. तुम्ही मांसाहाराची दुकानं थाटत नाही. तो दुसरा खाट त्यांचं. खाटकांच्या नावाखाली बांगलादेशी येऊन बरोबर, वसतात. बरोबर. तुम्हाला नको ते खायला घालतात. मग हे दूर करताय तुम्ही आपल्याच लोकांना एकदम धंदा ही घालवताय. पिढीजात धंदा घालवतायत आणि वर लोकांनाही दूर करताय. अक्षरशः. आणि तुम्ही ते हलाल इकॉनॉमीला तुम्ही हातभार लावताय. बरं तुम्हाला हलाल बंद पाडायचं असेल, तर तुम्हाला जर स्वच्छ मांसाहार करायचा असेल, तर आधुनिकीकरण झालं पाहिजे त्या हं. व्यवसायाचं. बरोबर? बरोबर. ते तुम्ही हातात घेऊ शकता. हे शिंपी छोटे-छोटे व्यवसाय जे आहेत, ते तुम्ही हातात घेऊ शकता. तुमचे फळवाले कोण आहेत? तुमचे भाजीवाले कोण आहेत? बरोबर. तुमचे भंगारवाले कोण आहेत? हे बघा. बघा तुमची गाडी पुसणारे कोण आहेत? कोण आहे. हे बघा. इतके व्यवसाय लोकं करतात ना, म्हणजे आता हे लॉकडाऊन म्हणतात. अनेक जणांवर म्हणजे आभाळ कोसळलं. बरोबर. पण काही तरुणांनी त्यातनं संधी साधली की साधली. नाही. माझ्या ओळखीतल्या तरुणांनी त्यांची नोकरी गेली, तर भाजी विक्रीचा, फळ फळ विक्रीचा व्यवसाय उभा केला. आज ती लोकं कोट्यधीश आहेत. वॉव! म्हणजे संधी सगळ्यांना असते. असते. त्याचा योग्य वापर तुम्ही केला पाहिजे. महाराष्ट्रातले अनेक तरुण हे शासकीय ते नोकऱ्या आपण मिळवण्यासाठी त्यासाठी धडपड चालू आहे. आपलं आयुष्य पणाला लावलेलं आहे. स्वतःचं आयुष्य नाही तर आई-बापांनी कमवलेली संपत्ती पणाला लावलेली आहे. अनेक जण घरदार विकून, कर्ज काढून इथे पुण्यासारख्या ठिकाणी, महागड्या ठिकाणी राहतात. तिथे ते 16-16 तास अभ्यास करतात. त्यातनं ते परीक्षा द्यायला तयार होतात आणि कुठेतरी होतं काहीतरी, की अ, अनुत्तीर्ण होतो माणूस. पुन्हा एकदा ती तयारी तेच. करा. तर हे सगळं करण्यापेक्षा ह्या सुवर्ण संधी आहेत तुमच्याकडे व्यवसायाच्या. आज तुम्ही जर कर्ज काढू शकत असाल, तर तेच कर्ज तुम्ही व्यवसायाला का नाही काढू शकत? 100% आणि शासनाच्या योजना आहेत, मुद्रा योजना आहे. आहे. त्याचा लाभ घ्या. कुठलाही छोटेखानी व्यवसाय सुरू करा. सर्व्हिस इंडस्ट्री ही फोफावणारी इंडस्ट्री Yes. आहे. मराठी तरुणांनी त्याच्यात नीट डोळे उघडे उघडे ठेवून, ठेवून कान उघडे ठेवून त्या इंडस्ट्रीकडे बघितलं बघितलं पाहिजे. पाहिजे. त्याचा उपयोग तुम्ही केला पाहिजे. आणि सावरकर नेहमी नवीन टेक्नॉलॉजी काय असेल ते तेव्हा अणुध्वम आणि हे ते सगळं ते लक्ष द्या म्हणत होते. सांगतो. सावरकरांचा यंत्राला विरोध नव्हता. नव्हता. अजिबात नव्हता. यंत्राला विरोध गांधीजींचा होता. गांधीजींचा बरोबर? यंत्र काय करतं? प्रोडक्ट सावरकरांनी ते छान छान मांडलेलं आहे मांडलं. एका लेखामध्ये, की तुमचे कष्ट कुठलं आणि तुमचं तुझं कार्य काम. कुठलं म्हणजे काम कुठलं.
बरोबर. कार्यक्षमता त्याच्यावर लिहिलं. बरोबर. हां. तुमचे कष्ट काय आहेत? तर एखादी गोष्ट तुम्ही जर तुमच्या नावडीने करत असाल, हं. तर ते तुमचे कष्ट आहेत. पण एखादी गोष्ट तुम्ही आवडीने करत असाल, तर ते तुमचं काम आहे. काम. तुमचे कष्ट वाचवण्याचं काम हे यंत्र करतं. यंत्र. त्या आज काळी त्या सावरकर. काळी सावरकरांनी सांगितलं. म्हणजे किती पुढचा विचार सावरकरांनी तुम्हाला दिला होता. म्हणजे तरुणांनी फक्त सावरकर वाचले पाहिजेत आणि नाही वाचले तर पाहिजेतच. आत्मसात केले पाहिजे. अंगीकारले अंगीकार पाहिजेत त्याच्यापेक्षा नाही जास्त. पण एक ती पहिलं पाऊल असू शकतं. अगदी, वाचतच नाही अगदी. तर ते हां. त्याने सुरुवात करू शकता. बरोबर. आता तुम्ही वाचनाचं हां. विचारलं मला. येस. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सावरकरांचं चरित्र वाचलं पाहिजे. धनंजय कीरांनी चरित्र लिहिलेलं आहे. अच्छा. ते सोप्या भाषेत. सोपं भाषेत आहे. शि. ल. करंदीकरांनी चरित्र लिहिलेलं अच्छा. आहे. सावरकरांच्या सामाजिक गोष्टींवर प्रकाश टाकणारं शेषराव मोरेंनी विपुल लिखाण केलेलं आहे. भरपूर. येस. ते तर वाचलंच पाहिजे. सावरकरांच्या राजनीतीवर भाष्य करणारं उदय माहूरकर आणि येस. चिरायू पंडित या या दोघांनी द मॅन पुस्तक हू लिहिलं. कुड हॅव स्टॉप पार्टिशन. येस. ते पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे. शिवाय विक्रम संपत सारख्या माणसांनी स्कॉलरनी 2 2 मोठी ग्रंथ पुस्तकं लिहिलेली आहेत. ती तुम्ही अभ्यासली वाचनीय. पाहिजे. येस. येस. हे सगळं वाचल्यानंतर मग सावरकरांचा स्वतःचं आवाका तुम्हाला येईल. त्याच्यानंतर तुम्ही सावरकरांनी लिहिलेलं वाचा. मग तुम्हाला कळेल की विचारांची स्पष्टता काय असते ते. नाही, एक गोष्ट सावरकरांची खूप चांगली, की त्यांनी स्वतःच एवढं लिहून ठेवलंय, की तुम्हाला रेफरन्सचा काय ती प्रश्न खरंच चांगली पडत गोष्ट नाही. आहे. हां. इतर क्रांतिकारकांच्या तुमच्या बाबतीत बाबतीत नाही नाही झालं झालं. तसं. पण तुम्ही रेफरन्स म्हणून कधीही हो. जाऊन आणि मला वाटतं ती फ्री पुस्तकं आहेत सगळी. त्या सावरकर स्मारकाच्या स्मारकाच्या वेबसाईटवर वेबसाईटवर जाऊन ती तुम्ही फ्री हिंदी पण, इंग्रजी पण आणि मराठी मराठी पण सगळीकडे वाचू शकता. अगदी. सो ते प्लीज तरुणांनी तुम्ही पालक बघत असाल तर तुम्ही डाउनलोड करा. कुठून मागवू शकतो सावरकर समग्र? समग्र सावरकर आता खंड स्वरूपात हं, उपलब्ध मिळतं? नाहीये. नाहीये? पण त्याचं काम मी सुरू केलेलं आहे. अच्छा. अरे ते वाह! पुन्हा एकदा खंड प्रकाशित होतील. अ, तर सुट्टी पुस्तकं तुम्हाला पी-डी-एफच्या स्वरूपात आहेत. आहेत. मनोरमा घेतली. प्रकाशनतर्फे देखील सुट्टी ते पुस्तकं स्वस्तात आहे ना मला वाटतं हो, आणि बाजारात उपलब्ध आहेत. लाखे प्रकाशनकडून उपलब्ध आहेत. उपलब्ध आहे. स्वतः मी मृत्युंजय प्रकाशनकडनं 2 मृत्युंजय पुस्तकं 3 पुस्तकं आता छापलेली आहेत. वाह! वाह! त्यामुळे सावरकरांचं लिखाण हे भरपूर उपलब्ध अस्तित्वात आहे आहे. आणि सगळ्यांना अ, पटकन पण मिळू शकतं. अगदी निश्चित. हं. महाराष्ट्रातला तरुण हं. स्पेशली गावा कारण का सावरकरांचं इंग्रजीवर खूप प्रभुत्व. हो. जबरदस्त. म्हणजे हो. तेव्हाची पुस्तकं वाचून मला वाटायचं हे कुठून शिकले? खरं आहे. इतकं प्रभुत्व हो, आहे. हो. आपणही एवढं छान बोलू शकत नाही, लिहू बरोबर आहे. पण नाही बरोबर शकत. आहे. बरोबर कसं आहे. काय त्यांनी हे केलं? मुळात भाषेवर प्रेम, हां. भाषेवर प्रेम आणि ते प्रभुत्व मिळवायची खूप क्षमता प्रभुत्व. आणि त्यावेळेचं शिक्षण देखील तसंच तसं. कडक होतं म्हणजे पूर्वीचं सुद्धा मॅट्रिक्युलेशन जो हां, झालेला ते असायचा माणूस, तो तो काढून तो ज्या तो आता काठिण्यातनं बी.कॉमला ग्रॅज्युएशनला आता म्हणजे 5वी पर्यंत मुलांना उत्तीर्ण करा, 8वी पर्यंत उत्तीर्ण करा, त्यांना पुढे असं जाऊ आहे. द्या. असं आपण पण याने एकदम नुकसान होते म्हणजे हिंदू समाजाचं परत. नुकसान आहे ना. अभ्यासाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलं ना. शिका. तुम्ही पहिलं शिका, मग संघटित व्हा, संघर्ष करा. हेच सांगितलं ना. तुम्ही बरोबर. शिकायला तर पाहिजे पहिलं. त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. आता आंबेडकरांचा विषय निघाला म्हणून आपण तो पण मुद्दा बोललो, की रिलिव्हंट विचार. हो. तर भारताच्या आत्ताच्या कंडिशनमध्ये मला वाटते 2च विचार रिलिव्हंट आहेत किंवा त्यांना अ, प्राधान्य दिलं जाते. एक हिंदुत्व म्हणजे सावरकरांचे विचार आणि दुसरं तुम्हाला आंबेडकरांचं नाव कोणी मग काँग्रेस असो, भाजप असो, घेतल्याशिवाय राजकारण पुढेच जाऊ शकत नाही. 2 महाराष्ट्रांच्या या महापुरुषांचे रिलिव्हन्स आज खूप वाढलंय. तुम्हाला काय वाटतं निश्चित. याच्यावर? कसं आहे माहिती आहे का? जर विचारांची तुम्ही अंमलबजावणी करणार असाल, तर निश्चित स्वागतार्ह आहे. पण नुसतं नाव घेऊन तुम्ही फक्त तोंडदेखलं राजकारण करणार असाल, तर त्याला कुठलाच अनुयायी मान्य नाही. मान्यता देणार नाही. ठीक आहे. दोन्ही महापुरुष होते. दोघेही अभ्यासू होते. अभ्यास दोघांचीही खूप एक्सलंट. विचार करण्याची क्षमता ही व्यवस्थित होती व्यवस्थित. आणि मर्मभेदी चिंतन हं. दोघांचंही. मग ते जातपात असू दे जात. किंवा इस्लामचं असू दे. दोघांनी व्यवस्थित चिंतन केलं होतं आणि परखड मतं होती त्यांची. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते हो. भारताचे. लॉ इतक्या मोठ्या पद निभावणारा महाराष्ट्रीय व्यक्ती होता. आम्हाला गर्व का नसावा त्या हां, व्यक्तीचा? 100% हां, तर तुम्ही त्यांचे विचार अंमलबजावणीत आणा. तर तुमच्या देशाची प्रगती आहे. देशविघातक विचार दोघांनी मांडले का कुठले? नाही. कोणीच मांडले नाही.
वी आर फर्स्ट इंडियन्स देन असं म्हणणारा माणूस म्हणजे नॅशनलिस्टच होता ना. अर्थात ना. नाहीतर ते अर्थात. म्हणलं असेल वी आर फर्स्ट महार किंवा वी हो. आर फर्स्ट शेड्यूल पण नाही ना कास्ट. केलं नाही त्यांनी म्हणलं. तसं. नाही. जगले ना, देशासाठी जगले. तळमळीने केलं ना काम. तळमळीने. तर तुम्ही ते इम्प्लिमेंट करा. आजचं शासन इम्प्लिमेंट करतंय. सावरकरांचं सैनिकीकरणाची योजना 100 आजच्या शासनाने अग्निवीर योजना काढली. आणि त्यावेळेला स्वदेशी, यावेळेला मेक इन इंडिया मेक आहे. इन इंडिया. बरोबर? जे समान नागरी कायदा जो अनेक वर्षांपूर्वी सावरकरांनी मांडला होता, तो आज अस्तित्वात येण्याची चिन्ह शक्यता दिसतायत. तर हे इम्प्लिमेंटेशन महत्वाचं आहे. अंमलबजावणी महत्वाची आहे. तर त्या महापुरुषाचं नाव घेण्याचा घेण्याचा. अधिकार तुम्हाला आहे. म्हणजे हे देशपातळीवर होतंय का? होतंय. होतंय. ते होणार. पुढच्या 20 वर्षात होणार. आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी वाटचाल केली पाहिजे. पाहिजे. सगळ्या तरुणांनी ते मनाशी मनाशी निश्चय केलेला पाहिजे. तर ते दोन्हीकडनं त्याला साथ मिळून साथ मिळून. तो योग्य विचार पुढे जाईल. आणि आता शेवटचा प्रश्न. सावरकरांना भारतरत्न दिलं पाहिजे. कौटुंबिक त्यांचा सदस्य म्हणून हां, मी त्यावर तो निर्णय हा जनतेवर सोपवतो. बरोबर. वैयक्तिक आणि म्हणजे कौटुंबिक आमच्या कुठल्याच हां, याची तुम्ही ते मागणं पण मागणी म्हणजे उचित माझ्या आजोबांना भारतरत्न द्या. असं किती वाईट ही आहे. मागणी मी नाही करू नाही, शकत. मी सावरकर प्रेमी म्हणून किंवा आता मला वाटतं दिलंच पाहिजे. तर आणि मी सांगतो पण का दिलं पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे ते ते विचार सरकार मान्य होतं. ही असं चांगली माझं आहे. मत. ही बरोबर गोष्ट आहे. ही बरोबर गोष्ट आहे. आणि सर्वोच्च भारतीय नागरिक सन्मान सन्मान आहे. का का देऊ नये आणि काय घोडं मारले? अगदी चांगली गोष्ट. ही ही हा बरोबर मुद्दा आहे. याच्याशी सहमत आहे. पण पुन्हा कुटुंबीय हां, तुम्ही तुम्ही मागणं कौटुंबिक अगदीच सदस्य म्हणून आहे. ते बरोबर, बरोबर. चांगलं दिसणार नाही. नाही बरोबर. मग ते मीच मला घेतो ते मीम हां. फिरमधनं म्हणजे. म्हणजे ज्यांनी पहिला भारतरत्न घेतला ते त्यांच्यासारखंच होईल ना. खरंय, खरंय. आणि तुम्ही आज आलात. अ, मन मोकळेपणाने गप्पा मारल्यात. धन्यवाद. परत एकदा बोलूया. मला वाटतंय आणखी असंख्य गोष्टी आहेत, की ज्या बरोबर आहे. सावरकर राष्ट्रपैलू होते. थोडेच आपण त्यांच्याबद्दल बोललो. हो. आपण अजून अ, काही पुस्तकांचे रेफरन्स घेऊन आपण बोलू शकतो. निश्चित, निश्चित. अशा गप्पा मारू शकतो. निश्चित. तर धन्यवाद आणि पुन्हा भेटू. निश्चित. पुन्हा भेटू. नमस्कार.